विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे आणि फलटणच्या निवासस्थानी आयकर विभागाची धाड पडली आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून कारवाई दरम्यान त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती आणि या दरम्यान रामराजेंनी ट्विट करत कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलंय। पाहूयात। नमस्ते। आज आपण पाहताय की सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी आहे। हा बंगला जो आहे तो माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा हा बंगला आहे। या बंगल्यावरती कार्यकर्त्यांची गर्दी सकाळपासूनच मोठी आहे, कारण एक राजकारणातील वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यात ओळख असणारे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत, त्यांच्या बंगल्यावरती आज पहाटे विक्रीकर विभागाची धाड पडलेली आहे आणि या माध्यमातून त्यांचा जो स्वच्छ कारभार एकंदरीत तालुक्याला माहीत असताना ही अचानकपणे धाड पडलेली आहे। याबद्दल फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून आपण जे पाठीमागे पाहत आहात ते मोठ्या संख्येने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांमधून तीव्र भावना उमटत आहेत, कारण एक स्वच्छ विचारांचा नेता म्हणून श्रीमंत संजीवराजेंची ओळख असतानाच अचानकपणे ही जी धाड पडलेली आहे, या धाडीबद्दल फलटणकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे। जी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती जी धाड पडलेली आहे, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? आज आमचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडलेला आहे आणि या छाप्याच्या विरोधात आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या छाप्याच्या विरोधात त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। केवळ राजकीय द्वेषापोटी आणि सुडापोटी झालेली ही कारवाई आहे आणि निश्चितच आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आमचे नेते हे या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारचे ह्याच्यामध्ये आयकर विभागाला सापडणार नाही, अशा प्रकारची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। केवळ राजकीय द्वेष आणि सूड व्यक्त करण्याच्या भावनेनं ही कार्यवाही झालेली आहे आणि अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण आज महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे, ह्याची खंत आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितच वाटते। निश्चितच फलटणमध्ये अशा प्रकारची पहिलीच कारवाई या ठिकाणी होत आहे आणि या कारवाईचा आम्ही सगळे कार्यकर्ते तीव्र जाहीर निषेध करतो। आज श्रीमंत संजीवराजेंच्या बंगल्याच्या बाहेर आम्ही सगळे कार्यकर्ते याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे ताकदीने या ठिकाणी जमलेलो आहोत। न्यूज अनकटसाठी आनंद पवार, फलटण।